नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर संध्या गव्हाणे. माझ्या ह्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, मी एक कॅन्सर सर्वायव्हर पण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी कॅन्सर स्टोरी ऐकली आणि किमोचे जे साईड इफेक्ट आहेत त्याच्याबद्दल पण चर्चा ऐकली. आज मी अजून एक इम्पॉर्टंट टॉपिक्स घेऊन आलेली आहे किमोच्या साईड इफेक्टमध्ये, आणि ते म्हणजे नॉझिया आणि वॉमिटिंग्स, मळमळ होणं आणि उलटी होणं. तर मित्रांनो, नॉझिया आणि वॉमिटिंग्स होणं ही एक चांगली संवेदना नाही आहे, चांगलं फिलिंग नाही आहे. हे जर कोणाला होत असेल तर त्याला जाणवतं की हे खूप सिक फिलिंग आहे. आणि कॅन्सर आणि कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये नॉझिया आणि वॉमिटिंग होणं एक कॉमन सिम्पटम आहे. तेव्हा याला डील कसं करायचं? आधी आपण जाणून घेऊया की नॉझिया आणि वॉमिटिंग्स म्हणजे काय. आपल्याला अचानक अस्वस्थ वाटणं, एन्झायटी होणं, घबराट होणं आणि असं वाटणं की पोटातून काहीतरी बाहेर पडतंय, त्याला नॉझिया किंवा मळमळ होणं असं म्हणतात. आणि जेव्हा ॲक्च्युली पोटातून काही बाहेर पडतं त्याला वॉमिटिंग्स किंवा उलटी म्हणतात. तर प्रत्येक कॅन्सर पेशंटला वॉमिटिंग्स आणि नॉझिया नाही होत. काही खास कॅन्सर असतात त्याच्यामध्येच नॉझिया वॉमिटिंग्स होतात. पण कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे, जसं रेडिओथेरपी, किमोथेरपी, ह्यांचे साईड इफेक्ट्स म्हणून नॉझिया आणि वॉमिटिंग्स हे पेशंटला जाणवतात. पण प्रत्येक पेशंटला जाणवतात का? नाही. कारण कॅन्सर कुठल्या टाईपचा आहे, कुठल्या स्टेजचा आहे, आणि किमोचे काय डोसेस आहे, किमोची काय सायकल आहे, त्याच्यावर हे सिम्पटम्स अवलंबून असतात. स्त्रियांना, वृद्ध व्यक्तींना आणि मुलांना हे लक्षणे जास्त जाणवतात कारण ते खूप सेन्सिटिव्ह असतात. किमोनंतर नॉझिया आणि वॉमिटिंग्स का जाणवतं? तर जसं आपल्याला माहिती आहे की किमो हे केमिकल्स आहेत, औषधं आहेत, आणि ते कॅन्सर सेल्सला मारतात. तर ते आपले इंट्रावेनस चढवले जातात आणि ब्लड सर्क्युलेशनमध्ये ते आपल्या ब्रेन स्टेममध्ये जातात. तिथे काही रिसेप्टर असतात, त्यांनासुद्धा ते उत्तेजित करतात, आणि त्यामुळं त्याचा साईड इफेक्ट म्हणून आपल्याला नॉझिया आणि वॉमिटिंग्स होतं. सुरुवातीला आपण जाणून घेऊया की नॉझिया वॉमिटिंग्स हे कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये असणं म्हणजे कॅन्सर पेशंटला किती नुकसानदायक आहे. जर आपल्याला मळमळ होत असेल, नॉझिया होत असेल, तर आपल्याला खायला जात नाही, बॅलन्स डाएट आपण घेऊ शकत नाही, आणि आपल्याला न्यूट्रिशन मिळत नाही. आणि समजा आपल्याला वॉमिटिंग होत असेल तर आपण जे काही खाल्लं पिलं ते सगळं बाहेर निघतं, आपल्या शरीरातलं बॉडी फ्लूइड कमी होतं, आपल्याला डिहायड्रेशन होतं. कुठल्या पेशंटला तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागतं आणि IV फ्लूइड चढवावं लागतं. अशा वेळेस पेशंटची रिकव्हरी लांबते. किमोनंतर पेशंट लवकर रिकवर होऊन दुसऱ्या किमोसाठी तयार राहणं हे खूप गरजेचं असतं. जर वेळेवर किमो घेतले गेले तरच कॅन्सरची ग्रोथ आहे ते आपण रोखू शकतो, आणि त्याच्यामुळे पेशंटचा जीव असतो. तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की नॉझिया आणि वॉमिटिंग्सला कोपअप करणं किती गरजेचं आहे. तर साधारणतः किमोच्या आधी डेक्झामेथाझोन हे मेडिसिन दिलं जातं, मला दिलं गेलं. आणि किमोच्या आधी जे प्रीमेडिकेशन दिलं जातं त्याच्यामध्ये मला उलटी न होण्याचं सुद्धा औषध दिलं गेलं, आणि त्यामुळे मला इमिजिएट तर वॉमिटिंग्स वगैरे नाही झाले, पण नॉझिया हा सिम्पटम्स मला जाणवला. मी जेव्हा किमो घेऊन घरी आले त्यावेळेस माझं जीभ खूप कोरडी झाली होती. जिभेवर एक जाडसर थर झाला होता. त्याला कुठलीही टेस्ट लागत नव्हती, आंबट, खारट, गोड, तिखट कुठली टेस्ट लागत नव्हती. एखादा अन्नपदार्थ समोर जरी आला तरी मला नॉझिया व्हायचा. अन्नपदार्थाचा स्मेल जरी आला तरी मला नॉझिया व्हायचा. मला बिलकुलच खायला जात नव्हतं. सुरुवातीचे 5 ते 7 दिवस मी फक्त लिक्विडवर अवलंबून होते. मला पोस्ट किमोनंतर काही अँटासिड्स दिले होते जे मला जेवण्याच्या अर्धा तास आधी घ्यायचे होते. ते घेऊन सुद्धा मला नॉझिया जाणवतच होता. मग मी एम्प्टी स्टमक सकाळी उठून थोड्याशा चुरमुरे किंवा मुरमुरे आपण ज्याला म्हणतो त्याच्या लाह्या खायची.
त्यामुळे काय व्हायचं, जिभेवरचं जे आवरण तयार झालं आहे ते निघून जायचं, जीभ स्वच्छ व्हायची, आपल्याला तोंडाला थोडी टेस्ट यायची आणि पोटामध्ये जे काही ॲसिडिटी असेल ते पण निघून जायची आणि त्याच्यानंतर पाणी वगैरे प्यायला छान वाटायचं. दिवसभरामध्ये मी सिप 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 पाणी पित राहिले. नुसतं पाणी नाही तर ज्यूस आहे, लिंबू सरबत आहे, नारळ पाणी आहे, असं मी दिवसभरात पित राहिले. तर मित्रांनो, एकदम पाणी पिऊ नका. त्यामुळे काय होतं की पोट जर पाण्याने भरलं तर आपल्याला नॉझिया फील होऊ शकतं आणि वॉमिटिंग पण होऊ शकतात. त्यामुळं सिप सिप करत पूर्ण दिवसभरामध्ये ज्यूस आहे, प्रोटीन शेक आहे, दूध आहे, चहा आहे, म्हणजे तुम्हाला आवडत असेल तर, आणि लिंबू सरबत आहे, नारळ पाणी आहे, असं तुम्ही 1.5 ते 2.5 लिटर टोटल घेऊ शकता. आता लिक्विड घेतल्यामुळे काय होतं की आपल्याला असं तरतरीत वाटायला लागतं. तर हे करणं गरजेचं आहे, कारण फूड तर तसं, अन्न तर तसं पोटात जात नाही, तर आपल्याला लिक्विडवरच मोस्टली राहावं लागतं. जेव्हा तुम्हाला थोडंसं फूड ॲक्सेप्ट व्हायला लागतं त्यावेळेस 5 ते 6 मील दिवसातून घ्यायला पाहिजे. मी पोटभर कधी जेवायची नाही. मी माझं मील 5 ते 6 वेळा डिवाईड करायचे आणि थोडं फूड थोड्या वेळेला खायचे. त्यामुळे माझा नॉझिया कंट्रोल व्हायला बरंच मदत मिळाली. मी स्पायसी, ऑइली आणि फ्राईड फूड खायची नाही आणि ते टाळलेलंच बरं, कारण ह्याच्याने फायदा तर होत नाही पण नुकसान मात्र नक्की होतो. मला सिट्रस फ्रूटचे ज्युसेस खूप आवडायचे. जसे लिंबू सरबत आहे, मोसंबी, संत्रीचं ज्यूस आहे आणि ते घेतल्यानंतर मला तरतरीत वाटायचं, ताजंतवानं वाटायचं. आहारामध्ये आलं इन्क्लूड केलं, अद्रकचा चहा, जिंजर आले, अद्रकचा काढा, यामुळं मला नॉझियाला कंट्रोल करण्यासाठी खूप मदत मिळाली. आय होप की आज मी जी माहिती दिली आहे तुम्हाला आवडली असेल, आणि तुम्हाला आवडली असेल तर माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. मी असेच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे आणि कॅन्सर पेशंटला ह्याच्यामधून मला खूप काही सपोर्ट करायचा आहे. हेच भेटू आपण पुढच्या भागामध्ये एक नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. धन्यवाद.